आणि शेतकऱ्यांबद्दल असं वाचाड विधान करणं तुम्हाला आणि तुमच्या मंत्रिपदाला शोभत नाही, हे लक्षात घ्या. तुमच्या बंगल्यातल्या डायनिंग टेबलवर बसून जो वरणभात तुम्ही शुद्ध तूप घालून ओरपता तेव्हा विवेक ध्यानावर ठेवून घास घेत चला मंत्री महोदय. तुमच्या घशातून बळीराजाचा आवाज येईल, तुम्हाला भास होईल. केवळ शेतकरी संघटित नसल्याने तुमच्या हिमतीत वाढ झाली आहे आणि याला शेतकरीच जबाबदार आहे हे ठाऊक आहे. आणि आता तर अतिशयोक्ती तुम्ही करता आहात. तुमच्या या वाचाड विधानाचा महाराष्ट्रभर निषेध होतो आहे, परंतु त्या निषेधाचं तुम्हाला काहीही वाटणार नाही, त्याचंही तुम्हाला काहीच सोयरसुतूक वाटणार नाही. कारण तुम्ही 5 वर्ष सरकारी हवा खाण्यासाठी हवेली शोधली आहे. आणि मंत्री महोदय, शेतकऱ्यांनी मनावर घेतलं तर तुमची जागा तुम्हाला दाखवायला शेतकऱ्यांना अजिबात वेळ लागणार नाही, हे लक्षात घ्या. मान्य आहे, शेतकरी एका दाण्याचे 1000 दाणे तयार करतो, निर्माण करतो, परंतु शोकांतिका ही आहे की त्यातले 999 दाणे तुमच्या खिशात जातात, हे लक्षात घ्या. खिशातच नाही, तुमच्या घशात जातात. बोलताना थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. शेतमालाला योग्य भाव तुम्ही देणार नाही, शेतीविषयक योग्य धोरण तुम्ही राबवणार नाही, शेती उपयोगी वस्तू तुम्ही योग्य दरात, किफायत दरात शेतकऱ्यांना देणार नाही. शेताला रस्ते नाहीत, पुरेशी वीज नाही. तुमच्या दम असेल तर हे सर्व करा. शेतकरी कर्ज अजिबात घेणार नाही. तुमच्या मुलीच्या लग्नासाठी उलट तो तुम्हाला कर्ज देईल, हे लक्षात घ्या.